ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक घरामध्ये आपल्याकडे पूजा होत असते, शुभकार्य होत असते आणि ह्या शुभकार्यामध्ये विड्याचे पान प्रत्येक वेळी लागते. कारण जेव्हा कधी आपण गुरुजींकडनं यादी घेतो त्या यादीमध्ये विड्याची पाने ही लिहिलेली असतात. घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पहिली मागणी केली जाते ती म्हणजे विड्याच्या पानांची. घरात कोणतीही पूजा असो, साखरपुडा असो या लग्न समारंभ असो, भटजी किंवा गुरुजी आपल्याला प्रश्न विचारतात, विड्याची पाने आणलीत का? विड्याच्या पानांना केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये देखील विड्यांच्या पानांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुम्ही जर बघितले असेल तर बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे पाने घेऊन मंडपात आणले जाते. तर तेलुगू, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. बाळ जन्माला आल्यानंतर देखील विड्याची पाने वाटतात, म्हणजे साखर पाने वाटतात, तेव्हा देखील विड्याची नागिलीची पाने ही वाटली जातात. मात्र आपल्यापैकी कित्येकांना ही विड्याची पाने का वापरली जातात असे विचारले तर कोणीही त्याचे उत्तर ठामपणे सांगू शकणार नाही. कोणालाही त्याविषयी अधिक माहिती सांगता येणार नाही. तर विड्याच्या पानामागची एक धार्मिक कहाणी आहे. समुद्रमंथन करीत असताना अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. ते करताना त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णूंनी उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीला बांधलेल्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. काही दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली. ही वेल नागराप्रमाणे हत्तीजवळील खुंटावरून सरसर चढत जवळच असलेल्या मंडपावर पसरली गेली. ती हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलाला नागवेल म्हणून नाव दिले, संबोधले गेले. जेवण झाल्यावर देव आणि देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. विड्याच्या पानाचे महत्त्व काय? तर विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती मातेचा वास असतो. तर विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या शेवटच्या लहान टोकामध्ये महाविष्णू वास करतात. तर विड्याच्या पानातील मागील बाजू जी असते त्यामध्ये चंद्रदेवतेचा वास हा असतो. विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वरांचा वास असतो. विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो. म्हणून विडवा अथवा तांबूल खाताना बुडाचा भाग हा काढून मगच सेवन करण्याची पद्धत आहे. विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात. म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते आणि त्यानंतरच ते खायचे असते. म्हणून बराच वेळा आपण पूजेला वापरलेली विड्याची पाने देखील आपण ती कचराकुंडीत न टाकता निर्मल्य म्हणून पाण्यामध्ये सोडली जातात. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.